लाडकी बहीण ई-के.वाय.सी एडिट ऑप्शन आले. 5 वेगवेगळ्या अशा प्रकारे ई-के.वाय.सी त्या महिलांनी करावे. होय, लाडक्या बहिणींच्या अधिकृत वेबसाईटवरती ई-के.वाय.सी करण्याचं पुन्हा एकदा ऑप्शन आलेलं आहे. आता हे ई-के.वाय.सी कोण करू शकतं? ई-के.वाय.सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के.वाय.सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील ह्यात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. हे ऑप्शन आता अधिकृत वेबसाईटवरती आलेलं आहे. नोट: ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता ई-के.वाय.सी कसं करायचं? 5 लाभार्थ्यांनी म्हणजे 5 वेगवेगळ्या लाभार्थ्यांनी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अद्याप ई-के.वाय.सी केलं नाही ते पहिल्यांदा पाहूया. तर लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला याच्यावरती टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी OTP सबमिट करायचा आहे. या ठिकाणी तुमच्या आधार क्रमांकाच्या मोबाईल क्रमांकावरती या ठिकाणी एक OTP येईल. तो OTP तुम्हाला याच्यामध्ये सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. तो म्हणजे असा: ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनुक्रमांक हा 1 आहे. विवाहित व अविवाहित. तर विवाहित असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण विवाहितचं पाहूया. तर पती ह्यात आहेत, पतीचे निधन झाले आहे आणि घटस्फोटित ही 3 महिलांच्या ई-के.वाय.सी कसे करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पती ह्यात आहे. पहिल्यांदा हे आपण के.वाय.सी करूया. तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी राईट क्लिक करायचं आहे. पती ह्यात आहेत. तर याच्यावरती पतीचा तुम्हाला काय करायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून खालच्या साईडला कॅप्चा कोड तुम्हाला जशाचा तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर OTP पाठवायचा आहे. OTP पाठवल्यानंतर तुमच्या पतीच्या आधार क्रमांकावरती मोबाईलवर क्रमांकावरती या ठिकाणी एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आता ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पतीचे नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. आता ए जो आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. तर या ठिकाणी नाही करायचं आहे. 2 आहे बी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत. तर या ठिकाणी आहे किंवा नाही तर नाही करायचं आहे. तर उपरोक्त ए आणि बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असल्यास या ठिकाणी टिक मार्क करा. टिक मार्क केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या आधार क्रमांकाची ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे अद्याप ज्या महिलांनी ई-के.वाय.सी केलं नाही त्यांच्यासाठी आता हे नवीन ऑप्शन आलेलं आहे. आता 2 नंबरचं पाहूया. आता पतीचं निधन झाले आहे त्यांच्यासाठी ई-के.वाय.सी. पहिल्यांदा लाभार्थी आधार क्रमांक टाका, त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि खालच्या साईडला आधार प्रमाणीकरणासाठी या ठिकाणी OTPसाठी सबमिट करा. तर ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं ऑप्शन येईल. याच्यावरती विवाहित व अविवाहित. तर विवाहित याच्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. तो म्हणजे असा: अनुक्रमांक 2 पती ह्यात आहेत. आपण 1 नंबरचं घेतलेलं आहे. आता 2 नंबरचं आहे ते पतीचे निधन झाले आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल. तो म्हणजे असा: ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पतीचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. जात प्रवर्ग या ठिकाणी दाखवलं जाईल. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी विभाग या ठिकाणी दाखवलं जाईल. तर या ठिकाणी आहे किंवा नाही तर तुम्हाला नाही करायचं आहे. बी ऑप्शनमध्ये सुद्धा नाही करायचं आहे. तर माझे पती ह्यात नसून पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 रोजी जमा करेन. तर उपरोक्त याच्यावरती दोन्ही तुम्हाला टिक मार्क करायचा आहे.
पुन्हा सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला आता मृत्यूचा जो दाखला आहे पतीचा, तो तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जाऊन जमा करायचा आहे. त्याच्यानंतर पुढली के-वाय-सी ही पूर्ण होऊन जाईल. आता 3 नंबरचं जे ऑप्शन आहे, घटस्फोटित महिलांनी ई-के-वाय-सी कसं करायचं आहे, तर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचं, मी सहमत आहे याच्यावरती टिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती या ठिकाणी OTP येईल, म्हणजे तो आधारला लिंक असलेला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर अनुक्रमांक 2 मधील या ठिकाणी खालच्या साईडला घटस्फोटित असं या तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केल्यानंतर तुमच्या समोर आणखीन एक नवा पेज उघडेल, तो म्हणजे या ठिकाणी असा. ही सर्व माहिती वाचून घ्या. जात प्रवर्ग सबमिट करा. तुमची कुठली आहे, तर या ठिकाणी A आणि B मध्ये नाही करा. तर घटस्फोटित असल्याचा जो पुरावा आहे संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, पती वडील ह्यात नसल्याने किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्याने दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर करायचं आहे. तर या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही ऑनलाईन पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर घटस्फोटितचा जो पुरावा आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे दिल्यानंतर काही दिवसातच तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही फायनल पूर्ण होऊन जाईल. आता जी पुढची जी के-वाय-सी आहे ती के-वाय-सी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अविवाहित महिलांसाठी, तर या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका, नंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती तुम्हाला द्यायचा आहे, मी सहमत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला OTP पाठवायचा आहे. OTP पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती OTP येईल, तो तुम्हाला या ठिकाणी 10 मिनिटाच्या आतमध्ये सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तो म्हणजे असा. तर या ठिकाणी अनुक्रमांक 1 आहे विवाहित व अविवाहित. तर तुम्हाला अविवाहित या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन या ठिकाणी उघडेल, अनुक्रमांक 2. आता याच्यामध्ये वडील ह्यात आहेत, वडिलांचे निधन झाले आहे, याच्यापैकी जे तुमचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. वडील ह्यात आहे तर आहे टिक मार्क करायचं, वडिलांचं निधन झालं आहे तर त्या ठिकाणी एक टिक मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या टिक मार्क केल्यानंतर पुढचं जे मागचं जे ऑप्शन आहे त्याप्रमाणेच या ठिकाणी सर्व तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. आता लक्षात ठेवा, पती वडील ह्यात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्याने दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याचे ई-के-वाय-सी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-के-वाय-सी अपूर्ण समजला जाईल. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या के-वाय-सी होत्या. याच्यामध्ये तुमचं जे के-वाय-सी याच्यात बसतं त्याप्रमाणे तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून येणारा जो पुढला हप्ता आहे तो नक्कीच तुमच्या खात्यावरती वर्ग होईल आणि तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण होणार नाही. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींकडे शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. धन्यवाद.